तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण. शेतात बाज टाकून जरांगे उपोषणाला बसले. सावलीत बसा विखेंची जरांगेंना विनंती. तर मी उन्हात पण सरकारला चटके बसतील, जरांगेंचा सरकारला इशारा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट. जरांगेंच्या 12 मागण्यांवरती आता सरकारचं आश्वासन समोर. आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला. संध्याकाळपर्यंत जरांगे आपला निर्णय घेतील. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टामध्ये चेंडू. सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार. मंत्री राधाकृष्ण विखे यांची ही माहिती. स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात महिनाभरात कार्यवाही करू. जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसांमध्ये आढावा घेणार. सरकारचं जरांगेंना आश्वासन. कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार. नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसांमध्ये हेल्पलाईन सुरू करणार. विखेंचं जरांगेंना हे आश्वासन. मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसांमध्ये अर्थसहाय्य दिलं जाईल. कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंग विषयक कारवाई करू. सरकारचा हा इशारा. मनोज जरांगे यांच्या प्रश्नांवरती सरकार सकारात्मक. मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतलेले नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ही स्पष्टोक्ती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल. बबनराव तायवाडे यांचा सरकारला हा इशारा. निर्णय घेत असताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. महायुती सर्व समाजाच्या हिताचाच निर्णय घेणार. फडणवीसांची भूमिका समोर. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार. दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अहिल्या नगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक. मंत्र्यांनी उदारपणे पक्ष निधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांची सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका. मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ. दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर. बीडमध्ये सीएनजी पंपावर वाहन चालकांच्या 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. तर सीएनजी पुरवठा सुरळीत सुरू असल्याची पंप चालकांची माहिती. बीडमध्ये सीएनजीच्या दरात 2.50 पैशांची वाढ. दर प्रति किलो 98.60 पैशांवर. घरगुती गॅस पाईपच्या दरामध्ये 50 पैशांची वाढ झाली. महानगर गॅसचे नवीन दर लागू. घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग. काल एकाच दिवसामध्ये 55 ठिकाणी कारवाई. 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट. 55 आरोपी अटकेत. तर 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची ही कारवाई. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड. शिवसैनिकांकडून अवैध दारूच्या गुत्त्यांवरील साठा उद्ध्वस्त. विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही आक्रमक. नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. तपास यंत्रणा न्यायालयामध्ये निदा खानचे डिजिटल पुरावे करणार सादर. अकोला जिल्ह्याचा पारा खालावला. तापमान 43.2 अंशांवर. तापमानाच्या पाऱ्यात किंचित घट झाली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा. यवतमाळमध्ये उष्माघातानं 5 वर्षीय चिमुकल्यासह दोघांचाही मृत्यू झाल्याचा संशय. नेरसह महागाव तालुक्यातील नागरिकांचा समावेश. आतापर्यंत उष्माघातानं 11 बळी गेल्याचा संशय. तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये 2 दिवस व्हीआयपी पासेस बंद. राजकीय दबाव आणल्यास थेट गुन्हा दाखल होणार. अधिक ज्येष्ठ पौर्णिमा उत्सव आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा हा निर्णय समोर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.